आज आपण इथे आहे ना भरपूर लेयर असणारी चविष्ट आणि कुरकुरीत अशी आळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर आळूची वडी बनवताना ना खूप वेळा असं होतं की आळूचा जो रोल आहे ना तो परफेक्ट बनत नाही, तो सुटतो किंवा आळूची जी वडी आहे ना ती तेलात सोडल्यानंतर सुटली जाते किंवा आळूची वडी खाल्ल्यानंतर आहे ना कशात दाटल्यासारखी होते. तर हे असे सगळे प्रश्न आहेत ना आज आपण इथं सोडवणार आहोत आणि अगदी चविष्ट, कमी तेलकट आणि त्याचबरोबर आहे ना खाल्ल्यानंतर कशात कसलंही खवखव होणार नाही अशी परफेक्ट आळूची वडी कशी बनवायची ते आज मी इथे दाखवणार आहे. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आळूची वडी बनवण्यासाठी इथे साहित्यामध्ये ना मी साधारणतः 2 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ ना थोडंसं जाडसर आहे. त्याचबरोबर इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे तांदळाच्या पिठामुळे ना आळूची वडी छान कुरकुरीत होणार आहे. आणि त्याचबरोबर इथे ना 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या थोड्या तिखट आहेत त्यामुळे मी 5 ते 6 घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या याचा छान बारीक मिरचीचा खरडा करून घेतलेला आहे आणि तो ॲड करणार आहे. सोबतच काही मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर ॲड केलेली आहे आणि अगदी ना अर्धा टीस्पून मी इथे हळद ॲड करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला लाल मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर ॲड केली तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर 2 चमचे इथे मी तीळ घातलेला आहे आणि चवीपुरतं इथे मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे. आणि आता सगळ्यात शेवटी आहे ना ज्यामुळे आळूची वडी अजिबात खवखवणार नाही किंवा आहे ना छान अशी त्याची टेस्ट अशी चटकदार चव होईल त्यासाठी ना इथे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे. तर 2 टेबलस्पून हा चिंच आणि गुळाचा कोळ आहे. आणि आता आहे ना हा चिंचेचा कोळ ॲड केल्यानंतर आहे ना मी यात अजिबात पाणी नाही घालणार. आधी चिंचेचा कोळ घातलेला आहे त्यामुळे ना हे आपल्याला छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर या चिंचेचा कोळमध्ये सुरुवातीला हे डाळीचं जे पीठ आहे ना हे छान भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आहे ना अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर रेडी करून घेणार आहोत. तर एकदम खूप जास्त पाणी नाही घालायचं, अगदी थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हे पीठ आहे ना हे रेडी करायचं आहे. तर पीठ आहे ना फार जास्त सैलसर नाही असलं पाहिजे, ते थोडं घट्ट असलं पाहिजे. कारण पीठ जर सैलसर असेल ना तर तुमचा आळूचा जो रोल आहे ना तो परफेक्ट बनणार नाही, तो सुटेल किंवा वडीचा जो शेप आहे ना तोही अजिबात चांगला होणार नाही. त्यामुळे ना पिठाची कन्सिस्टन्सी लक्षात आली पाहिजे. तर पीठ जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको, मीडियम असं आपल्याला हवं आहे. तर हे बघा इथे पीठ छान मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, बऱ्यापैकी हे मीडियम आहे. आणि आता आहे ना आपण आळूची वडी बनवायला घेऊया. तर त्यासाठी ना इथे मी ही आळूची पानं घेतलेली आहेत. तर ही काळ्या देठाची पानं आहेत जी आहे ना अतिशय चांगली असतात. म्हणजे ना याची वडी खूप छान बनते आणि या पानांपासून जी वडी बनवलेली आहे ना ती घशात अजिबात खवखवत नाही किंवा असं दाटल्यासारखं होत नाही, याची चव छान होते. तर आता या पानांच्या पाठीमागे जो हा काळा देठ आहे ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर चाकूच्या साह्याने अलगद हा देठ आहे ना आपण काढून घेणार आहोत. शक्य झाला तर हातानेही काढता येतो, पण कधी कधी हाताने काढताना ना ही पानं फाटली जातात. त्यामुळे आपण चाकूने ना अलगद हा देठ काढून घेणार आहे. हे काढून घेणं फार गरजेचं आहे, नाहीतर आहे ना हे रोल आहे ना आपला परफेक्ट बनणार नाही. त्यामुळे सर्वात आधी हा आपण देठ काढून घेणार आहोत आणि यानंतर आहे ना हा देठ काढल्यानंतर आपण लाटण्याच्या मदतीने ना इथं छान दाब देऊन हा जो देठ आहे ना हा पसरून घेणार. म्हणजे थोडासा हा असं बसला गेला ना की रोल आपले परफेक्ट बनतात. त्याच्यामुळे छान एकसारखं लाटणं सगळीकडे ना आपण फिरवून घेणार आहोत आणि याच पद्धतीने ना मी सगळ्या पानांच्या याच्या पाठीमागचा जो काळा देठ आहे ना हा काढून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने ना सगळ्या पानांवर लाटणं फिरून हा देठ आहे ना असं छान बसवून घेणार आहोत. आणि आता पानं रेडी झालेली आहेत. आता आपण या पानांना आहे ना पीठ लावून घेणार आहोत. तर इथे बघा इथे मी सुरुवातीला 1 पान घेतलेलं आहे आणि याला आहे ना छान एकसारखं सगळ्या बाजूने ना हे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. तर खूप जास्त पिठाचा लेयर नाही करायचा, कारण जर पीठ पण खूप यायला लागलं तर आळूची वडी तेवढी चविष्ट बनते. तर अगदी हलकासा असा याला आपण पिठाचा लेयर लावून घेणार आहोत. तर इथे मी आहे ना साधारणतः 4 पानांचा थर करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2, 3 किंवा 5 पानांचा थर केला तरी काही हरकत नाही. तर आता इथं सुरुवातीला ना पहिलं पान आपल्याला पीठ लावून झालं, तर आता हे दुसरं पान आहे ना मी हे उलटं ठेवलेलं आहे आणि
आता या बाजूने ना मी याला पीठ लावून घेणार आहे. तर जर तुम्हाला अशा लेअरवाली आळू हवी असेल ना तर याच पद्धतीने आळूची पानं लावून घ्या. एकमेकांवर जर एकसारखी ठेवली तर तसं तेवढा तो परफेक्ट लेअर होत नाही आणि खूप वेळा तो रोलही सुटतो. तर दुसऱ्याही पानाला आहे ना आपलं पीठ लावून झालेलं आहे. आता हे तिसरं पान मी पुन्हा सरळ ठेवून घेणार आहे आणि याला पण आहे ना मी सगळ्या बाजूने पीठ लावून घेणार आहे. तर शक्यतो आहे ना कडांना पीठ लावून घ्या, कारण कडा काय असतात की एकमेकांना त्या चिकटल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे कडांना चांगलं पीठ लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, तर या पानाला आहे ना मी सगळ्या बाजूने पीठ लावून घेतलेलं आहे. तर इथं मी तिसरं पान ॲड केलेलं आहे आणि आता याच्यात हे मी चौथं पान घालणार आहे, कारण मी इथे 2 कट्ट्या वापरलेल्या. 2 कट्ट्यात साधारणतः 10 पानं आलेली. त्याच्यामुळे हा जो पहिला रोल आहे हा मी 4 पानांचा करणार आहे आणि ह्या छोट्या पानाला सुद्धा आहे ना मी हे असं डाळीचं पीठ लावून घेणार आहे. हे पान मी उलटं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता पीठ लावून झाल्यानंतर हा जो वरचा भाग आहे ना तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. यामुळे काय होणार आहे ना की ह्या पानांचा रोल परफेक्ट होणार आहे आणि यातलं पीठ बाहेर येणार आहे. आता हा वरचा भाग फोल्ड केल्यानंतर आहे ना याला सुद्धा ना वरून आपण थोडासा डाळीचं पीठ लावून घेणार आहोत, कारण जेव्हा आपण रोल करू ना तेव्हा ते एकमेकांना चिकटलं जावं म्हणून इथं मी हलकंसं असं पीठ लावून घेणार आहे. आता आहे ना ही साईडची जी बाजू आहे ना तीही आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता याला सुद्धा आहे ना हलकंसं डाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ही दुसऱ्या बाजूचीही साईडची बाजू आपण फोल्ड करून घेणार आहे आणि यालाही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. आता आहे ना आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर अगदी घट्ट असा रोल आपण याचा बनवून घेणार आहोत. तर रोल बनवताना ना लक्षात ठेवा घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे, सैलसर नका बनवून रोल. आता ना हा रोल बनवताना ना जेव्हा आपण फोल्ड करतो ना, फोल्ड केल्यानंतर वरच्या बाजूला ना थोडंसं हलकंसं इथं डाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे की मी मगाशी सांगितलं. यामुळे काय होतं की हे पानं एकमेकांना चिकटली जातात, अजिबात सुटत नाहीत. येस, तुम्ही बघू शकता मस्त असा हा याचा घट्ट रोल मी तयार करत आहे. आणि आता आहे ना सगळ्यात शेवटी हे शेवटचं जे टोक आहे ना ते आपण फोल्ड करून नाही घ्यायचं. काही जण फोल्डही करून घेतात, फोल्ड केलं तरी काही हरकत नाही, पण मी असं फोल्ड करून नाही घेत. हे असंच ठेवल्यामुळे काय होतं की ही आळू वडी ना अजिबात सुटत नाही. आणि हे बघा मस्त असं याचा घट्ट रोल झालेला आहे. आणि आता हे शेवटचं टोक आहे ना इथे ना थोडंसं मी डाळीचं पीठ लावून घेणार आहे आणि याच्या साईडच्या कडा आहेत ना यात मी थोडंसं असं इथं डाळीचं पीठ भरून घेणार आहे. यामुळे काय होईल की छान असं त्याचा रोल बनेल. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, मस्त घट्ट असा हा रोल रेडी झालेला आहे आणि अशाच पद्धतीने ना मी बाकीचीही पानं भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे ह्या सगळ्या पानांना आहे ना मी हे पीठ लावून घेतलेलं आहे आणि छान त्याचे रोल झालेले आहेत. आता हे आपल्याला उकडायला ठेवायचे. तर माझ्याकडे ना अशी ही थाळी आहे जी मला इडली पात्रात मिळालेली आहे. त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि मी नेहमी यातच आळूच्या वड्या उकडून घेते. छान त्या उकडल्या जातात. आता याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये हे जे रोल आहेत ना ते आपण ठेवून देणार. तर पहिला जो रोल आहे तो थोडासा मोठा झालेला आहे, कारण 2 पानं मोठी होती त्यामुळे हा रोल मोठा झाला. बाकीची मीडियम झालेली आहे. तर आता हे सगळे आहे ना आपल्याला उकडायला ठेवायचं आहे. तर त्यासाठी आधीच आहे ना मी हे इडली पात्रात आहे असं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि छान वाफ आलेली आहे, पाणी छान उकळत आहे. आता यात ना ही आपल्याला थाळी ठेवून द्यायची आहे आणि साधारणतः आहे ना एक 15 ते 20 मिनटं आपण अगदी मिडियम गॅसवरती हे आळूच्या वड्या अशा उकडून घेणार आहोत. तर 15 ते 20 मिनिटांनी आपण चेक करू. तर बघा इथे कम्प्लीट 15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या आळूच्या वड्या छान उकडलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आधी या वड्यांचा पानांचा जो रंग होता तो वेगळा होता आणि आता रंग थोडा बदललेला आहे. आणि आता येते ना हे बघा मी असा हा चाकू घालून बघितलेला आहे, कुठेही या चाकूला पीठ लागत नाहीये. याचाच अर्थ असा की ह्या आळूच्या वड्या छान उकडलेल्या गेल्यात. आता या स्टेजला ना गॅस ऑफ केलेला आहे आणि आता या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर ह्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या. तर ह्या आळूच्या वड्या आहेत ना जर तुम्ही गरम असताना जर कट करून घेतल्या ना तर त्या नीट कट होणार नाही, प्रॉपर शेप होणार नाही त्याचा आणि आहे ना शक्यतो आहे ना त्याचे तुकडे पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ना पूर्णपणे थंड झाल्याशिवाय ह्या आळूच्या वड्या अजिबात कट करू नका. तर आता इथे बघा इथे हे पूर्ण रोल थंड झालेला आहे आणि मी इथे आळूच्या वड्या कट करत आहे. तर तुम्ही बघू शकता की त्या इझिली कट होत आहेत आणि अजिबात कुठेही सुटत नाही आहेत किंवा त्याचे तुकडे पडत नाही आहेत. येस, तर अशा पद्धतीने इथे ह्या सगळ्या आळूच्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता हे आपण फ्राय करायला घेऊ. तर फ्राय करण्यासाठी ना मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे
आता आहे ना अगदी मंद गॅसवरती आपल्याला या आळूच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर खूप हाय फ्लेमवरती आळूच्या वड्या तळू नका. तुम्हाला जर कुरकुरीत हवे असतील आणि कमी तेलकट हवे असतील तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि त्याच्यानंतर अगदी मंद गॅसवरती या आळूच्या वड्या छान तळून घ्या. आळूच्या वड्या तेलात सोडल्या लगेच हलवायच्या नाही, त्या खालच्या बाजूने छान आधी तळून घ्यायच्या आणि मग नंतर आहे ना जेव्हा ह्या वड्या वर येतात तेलात तरंगत तेव्हा ह्या वड्या उलटून घ्यायच्या आणि छान तळून घ्यायच्या. तर हे बघा हलकासा आहे ना याचा रंग बदललेला आहे आणि छान एकसारखा आहे ना हे हलवून मी ह्या वड्या छान तळून घेणार आहे. अगदी आहे ना एक 5 ते 10 मिनिटं ह्या आळूच्या वड्या छान तळल्या जातात. येस, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता आळूच्या वड्यांचा हलकासा रंग बदललेला आहे आणि जे तेलाचे बुडबुडे आहेत तेही कमी झालेले आहेत आणि वड्या छान कुरकुरीत अशा तळल्या गेलेल्या आहेत. येस, तर आता ह्या आळूच्या वड्या आहेत ना मी बाजूला काढून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता मस्त तळल्या गेलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने ना इथे मी सगळ्या आळूच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. तुम्ही बघू शकता छान याला पदर सुटलेले आहेत, रंग पाहू शकता आणि मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी ही आळूची वडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.